आपण बघू शकता, मी इथं फेदर वूलनची रांगोळी मॅट बनवत आहे आणि मी चौकटीमधली बनवत आहे. तर मी आपल्या चौकटीच्या मापाचं जे बॅनर कापून घेतलं. तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता, पॅन्टचा कपडा, पिसाचा कपडा, कोणताही असा कडक कपडा घेऊ शकता, त्याच्यावरती आपण करू शकतोय. त्यानंतर मी पानाच्या आकाराला पूर्ण ग्लू लावते. ग्लू लावून त्याच्यावरती चिपकवत आहे आणि चिपकवून मी त्याला प्रेस करते, कारण ते फिट्ट चिपकावं. त्यानंतर मी त्याला कट करून घेतलं. असं थोडं थोडं घेऊन कट करावं लागते. बघा, मी पूर्ण तयार करून घेतला. त्यानंतर मी फुलाच्या पाकळ्यांना ग्लू लावते. ग्लू लावून लगेच त्याच्यावरती मी रेड कलर घेतला, कारण की रेड कलर जो आहे तो उठून दिसतो. आणि मी रेड कलर हा फक्त बॉर्डरलाच घेत आहे. बॉर्डरला लावल्याने एकदम लूक असा छान येतो. त्यानंतर मी आतमध्ये पण रेषांना रेड कलरच घेते आणि आतमध्ये मी पिंक कलर घेणार आहे. आणि आपल्याला थोडं थोडं घेऊन कसं ॲडजस्टमेंट करून कट करावं लागतं. ह्या प्रकारे तुम्ही अशा प्रकारेच करा, कारण की सोप्या पद्धतीत होईल. त्याच्यानंतर मी मधात पाकळ्यांमध्ये ग्लू भरते. ग्लू भरून लगेच आपल्याला चिपकावं लागतं, नाहीतर तो ग्लू लगेच वाळून जातो आणि सुकतो आणि ते येत नाही आहे, मग चिपकत नाही आहे फिट्ट. आणि ही मॅट कशी आहे, वॉशेबल आहे. वॉशेबल असल्यामुळे आपण हिला खराब झाल्याने धुवून पुन्हा यूज करू शकतो. आणि ही जशीला तशी राहते. आपण किती दिवसही हिला यूज करू शकतो एकदा केल्याच्या नंतर. आणि नेहमी जरी टाकली तरीही आपल्या दरवाजामध्ये छान दिसते. त्यानंतर मी फूल पूर्ण तयार करून घेत आहे. माझी शेवटची पाकळी आहे. आता मी याला प्रेस करून घेत आहे छान प्रकारे. तुम्ही बघू शकता, असं प्रेस करून घ्या, कारण की जितकं तुम्ही प्रेस करसाल तेवढं ते छान बसतं. त्यानंतर मी हे एक फूल तुम्हाला करून दाखवते आणि ह्याच प्रकारे तुम्ही सर्व फुलं तुमचे जे आहेत ते असे करून घ्या. आणि त्याच्यानंतर मी याला बॉर्डर जी आहे मोरपंखी कलरची देत आहे, कारण की जी बॉर्डर डार्क दिली तर उठून दिसते. डार्क टू लाईट घ्या, त्यानेच ते छान दिसेल उठून. मी डार्क टू लाईट इथं घेत आहे बॉर्डर. मी बॉर्डर सर्व डार्क मोरपंखी कलरची दिली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी लाईट ऑरेंज कलर घेतला आहे याच्यामध्ये पूर्ण. आता हे मधातलं जे आहे मी ते ऑरेंज कलरनेच भरणार आहे, त्याने ते छान उठून दिसेल आणि मला ऑरेंज कलर आवडतोही. त्याच्यानंतर मी पूर्ण हा भरून घेते. ग्लू थोडा थोडा लावूनच आपल्याला लावावं लागतं, नाही तर ते लगेच सुकून जाते. त्याच्यामुळं फास्ट लावावं लागतं. मी मधात व्हिडिओ घेऊ शकले नाही, तर छोटासा व्हिडिओ करायचा होता मला, त्याच्यामुळे मग मी इथे पूर्ण हे भरून घेते अशा प्रकारे. आणि तुम्ही पण असंच करून घ्या, तुम्हाला सोपं वाटेल. प्रेस करतच राहावं लागते आणि कट करत राहावं लागते थोडं झालं की. त्यानंतर आपण याला पूर्ण प्रेस करून घेतलं. त्यावरती मी स्वास्तिक पण केले, पण मी ते घेऊ शकले नाही.